सप्तधातूंपैकी सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा धातू म्हणजे रसधातू. आता रसधातूची निरुक्ती. तच्च रस गतो धातू अहर गच्छति इति अतो रस. तच्च रस गतो धातू अहर गच्छति इति अतो रस. म्हणजे आता याच्यात काय सांगितलं, रस हा अनेक एक प्रकारे रसा शब्द काय दाखवतो, दर्शवितो की हा गतिवाचक आहे. म्हणजे नंतर शरीरातील रस हा देखील व्यानवायू म्हणजे आपलं जे वायू आहे 5 प्रकारे सांगितलेले, तर 5 प्रकारांपैकी व्यानवायू ज्या प्रकारे कार्य करत असतो त्याचप्रमाणे का रस आपल्या शरीरात कार्य करत असतो. म्हणजे पूर्ण शरीरभर नाही का रसाचे वहन करत असतो, हा रसाचे वहन करत असतो, संचलन करत असतो. त्यामुळे त्याला आपण रस ही संज्ञा प्राप्त केलेली आहे. रसधातूचे स्थान हे पूर्ण शरीर संपूर्ण शरीर असते. त्यामुळे व्यक्तीचे संपूर्ण शरीर रसधातूचे स्थान असे मानले आहे. रसवस्त्रोत असतं. रसवाना स्त्रोत असताना हृदय मूल दशच धमन्या. चरकानुसार हृदय आणि दश धमन्या हे सांगितले आणि सुश्रुतानुसार हृदय आणि रसवाही धमन्या हे सांगितलेलं आहे. रसधातूचे एक पंचभौतिक संघटन. रस आपे आता व्यपदेश भुयेनसा या न्यायानुसार रसधातू यामध्ये आप महाभूताचा अधिकी असतं. खरं तर रसधातू हा पंचभौतिक असून सुद्धा पण व्यपदेश न्यायानुसार हा आपमहाभूत अधिक्य असतो. रसधातूचे गुणधर्म. आता रसोपी श्लेष्मत म्हणजे जे असं श्लेष्मत म्हणजे कफाचे जे गुणधर्म आपण कफाचे मध्ये बघत असतो तेच गुणधर्म रसाचे असतात. म्हणजेच कोणते कोणते द्रव, स्निग्ध, शीत, गुरु, मंद, श्लक्षण, मृत्सन, श्वेतवर्ण हे सर्व कफाचे गुण आपल्याला नाही का रसामध्ये दिसत असतात. आता रसधातूचे कार्य. रसपुष्टी प्रीणन रक्तपुष्टीचं करोती. रसपुष्टी प्रीणन रक्तपुष्टीचं करोती. आता सगळ्यात प्रमुख कार्य म्हणजे प्रीणन करणं. आपण जे धातूंचे कार्य पाहिले, सामान्य कार्य काय असतं, प्रीणन, जीवनलेपन, स्नेहन, धारण, पुरे, गर्भपाताच्या धातूंना श्रेष्ठ कर्म आहे. आता त्याच्यातलं प्रीणन हे कर्म रसधातूचे. म्हणजे प्रीणन म्हणजे काय, प्रीणन म्हणजे एक प्रकारे आपलं जे अन्न असतं त्याला ओलावा देत असतो. ज्याप्रमाणे कमजलेल्या रोप्यांना आपण पाणी घातल्यावर त्याला जो टवटवीतपणा येतो त्याचप्रमाणे रसधातूने का आपल्या शरीरातील जे अन्न असतं त्याला नाही का धातू घटकातले जे आहार रस असतो त्याला नाही का एक प्रकारे आहार रसाची एनर्जी प्रोव्हाइड करत असतो. म्हणजे प्रीणन करत असतो एक प्रकारची. शरीरातील धातू घटकांमध्ये तरतरीतपणा आणत असतो. नंतर तुष्टी करणं. तुष्टी म्हणजे एक प्रकारे तृप्तता. म्हणजे आपण त्याला असे म्हणतो की नाही का संतोष प्राप्त होतो. म्हणजे जर एखादा ताणलेल्या व्यक्तीला आपण नाही का जर पाणी पाजलं तर तो माणूस कसा एकदम त्याला तुष्टी येते, मनाची शांती येते, एक प्रकारे मनाला शांत. त्या प्रकारे नाही का रसधातू काम करत असतो. रक्तपुष्टी करतो. म्हणजे हा रक्त तर सप्तधातू आहे तशी त्याची आता रसानंतर रक्तधातू असतो. तर रसानंतर रक्तधातू असतो म्हणजे हा रक्तधातूची पुष्टी करत असतो. म्हणजे रक्तधातूची नाही का उत्पत्ती करण्याचं काम हे रसधातूचे असतं. आता रसधातूची उपधातू कोणते, स्तन्य आणि रसधातूचे 2 उपधातू आहे. स्तन्य एक आहे आणि एक रक्तमय. म्हणजे नाही का आर्तव आपण म्हणू शकतो त्याला. ठीक आहे. रसक्षयाची लक्षणे. रसक्षय, हतपीडा, कंप, शून्यता, तृष्णाचं. रसक्षय, हतपीडा, कंप, शून्यता, तृष्णाचं. रसक्षय, हतपीडा, कंप, शून्यता, तृष्णाचं. आता शरीरातील रसधातू क्षय झाल्यास रुक्षता इथे श्रम, शोच, तृष्णा, ग्लानी, शब्द मृतपीडा, नंतर शून्यता वगैरे अशी लक्षणं असतात. रोक्ष म्हणजे काय, पूर्ण रोक्ष म्हणजे शरीरभर कोरड पसरत असते. म्हणजे नाही का रक्षात शरीर वृक्ष असतात. त्वचा, केश व नखा यांच्यात वृक्षता येत असते. म्हणजे एक प्रकारे वाताची वृद्धी होत असते, वृक्षता येत असते. म्हणजे कारण वृक्ष हा वाताचा गुण आहे. श्रम म्हणजे नाही का अधिक श्रम होत नाही. थकवा लगेच थोडं जरी काम केलं, थोडं जरी आपण जिना चालला लगे आपल्याला नाही का थकवा येत असतो. त्यामुळे रसक्षयामध्ये नाही का अधिक श्रम होऊ शकत नाही माणसाकडनं. काम करण्यास नाही का आळस येतो. कारण म्हणजे याच्यात नाही काही प्रकारे कफवृद्धीचे लक्षणं जाऊन असतील. जे रसक्षय व्यक्ती असेल त्याच्यात कफवृद्धीची लक्षणे बी दिसून येतील. म्हणजे एक प्रकारे आळस हा एक लक्षण येतो. नंतर शोष किंवा तृष्णा म्हणू शकतो. अधिक तहान लागते. कारण की जर पूर्ण शरीरभर जर कोरड पडलेली असेल तर आपल्याला अधिक तहान लागणारच आहे. ग्लानी म्हणजे काय, इंद्रियाची जी कार्यक्षमता असते ती कमी होती. म्हणजे एक प्रकारे आपण इंद्रिय दौर्बल्य किंवा करण दौर्बल्य आपण असं म्हणू शकतो त्याला. व्यक्तीला अजून झोप खूप लागत असते त्याच्यामध्ये. रसक्षय, मन व इंद्रियांचे पोषण कमी प्रमाणात झालेले मन लवकर थकते. म्हणजे त्याच्यामुळे एक प्रकारे श्रम जास्त होत नाही. तर श्रम जास्त होत नाही म्हणून मग थकवा पण लवकर होऊन लागतो. नंतर शब्दसंहिता म्हणजे एखादं कोणी जर
घरात जर कोणी लहान पोरं असतील व ते गोंगाट करत असतील, काही खेळत असतील, त्यांचं खेळणंसुद्धा सहन नाही होत नाही, लगेच आपल्याला चिडचिड होऊन जाते, लगेच नाही का असं तर खूप जास्त त्रास व्हायला लागतो. हतपीडा म्हणजे नाही का हृदयाच्या ठिकाणी वेदना होत असतात. नंतर हृदयशून्यता म्हणजे हृदयाच्या ठिकाणी शून्यता जाणवत असते. ठीक आहे. आता रसवृद्धीची लक्षणे. रसवृद्धी हृदयक्लेदक प्रसेक चपादयती. आता प्रामुख्याने का किती लक्षण सांगितले? 2 लक्षण आहे रसवृद्धीमध्ये. कोणते कोणते? हृदयक्लेद म्हणजे का रसवृद्धी झाल्यास व्यक्तीला मळमळ होते, एक प्रकारे मळमळ होत असते. रसवृद्धीत आमाशयातील क्लेदक कफाची अत्याधिक वाढ झाल्याने व्यक्तीमध्ये मळमळ हे लक्षण दिसत असतात. म्हणजे काय होतं, आमाशयामधला जो क्लेदक कफ असतो त्याची नाही का वृद्धी झाल्यामुळे नाही का आपल्याला मळमळ जाणवत असते. आणि हृदयक्लेदमध्ये आपण असं अजून असू शकतो की सारखं असं एक प्रकारे कफाचीच वृद्धी आहे ती, तर त्याच्यामुळे मळमळ आपल्याला जाणवणार आहे. तर प्रसेक म्हणजे काय? व्यक्तीला अति प्रमाणात काय निर्माण होते, म्हणजे लालस्त्र अधिक प्रमाणात लालस्त्र निर्माण होत असतो. रसवृद्धी झाल्याने शरीरातील प्रतिकाचे म्हणजे नाही का जे असतात, गॅस्ट्रिक ज्युसेस म्हणतात वगैरे जे आहे द्रवपदार्थ आपल्या शरीरातील, त्यांची जास्त प्रमाणात वाढ होत असते. मुखातील बोधक कफाची देखील अधिक प्रमाणात निर्मिती होत असते. या बोधक कफाचे अधिक प्रमाणात स्रवण होऊन मुखास अधिक पाणी सुटते. म्हणजे तेच आपल्याला एका लालवस्त्र होत असतं, मुखात अधिक पाणी सुटते, मुखातून लाल अधिक कळते. तेच रसधातूचे यांचे गुण एका समान आहे, याची एकादशी घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे कफवृद्धीचे लक्षण आता जे आपण याच्यात ह्या रसवृद्धीमध्ये आपण कफाची वृद्धीसुद्धा होऊ शकतो. आता कफवृद्धीची जे लक्षण आहे ते आपण कफामध्ये बघणारच आहे. त्याचा श्लोक आपण असं म्हणतो, श्लेक्ष्म अग्निसदन प्रसेकालेस्य गौरव श्वैत्य शैत्य श्रुतांगणात श्वासकास अतिनिद्रता. म्हणजे आता हे जे लक्षण आहेत कफवृद्धीचे ते आपल्याला रसवृद्धीमध्ये आपण येऊ शकता. अग्निसदन म्हणजे अंधी समाधी होतं. प्रसेक म्हणजे मुखातून लालस्त्र आलस्य म्हणजे आळस येतो. गौरव म्हणजे शरीर जड पडते. श्वेत्य म्हणजे पूर्ण शरीर हे पांढऱ्या रंगाने श्वेतवर्णीय असते. नंतर शैत्य म्हणजे थंडी वाजते, अंगभर असे कुडकुड होत असते. श्लतांगणता म्हणजे शरीरात शिथिलता जाणवत असते. श्वासता म्हणजे नाही का दम लागतो. कास म्हणजे खोकला येणं. अतिनिद्रता म्हणजे खूप जास्त प्रमाणात झोप लागत असते. हे सर्व आपल्याला कफाची लक्षणं जाणवत असतात. आता रसधातूचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात, पोषक रसधातू आणि पोष्य रसधातू. पोषक रसधातू रसधातू पोषण हे रसातील रसपोषक अंशाद्वारे होत असते. जे रसधातूचे पोषण आहे ते कशामुळे होत असते? त्याच्या ते अंशामुळे होत असते पोषण. शरीरातील रसधातूचे परिपूर्ण पोषण होईपर्यंत रसधातू अवस्थेत म्हणजे जे प्रोसेसमधलं जे रसधातू जो असतो म्हणजे नाही का त्याचं कन्व्हर्जन नाही का रसधातूचं कन्व्हर्जन होत असताना जो रसधातू असतो त्याला आपण पोषक रसधातू म्हणतो. आणि जो रसधातू हा कंप्लीट झालेला असतो म्हणजे ज्या रसधातूच्या हा रसातील रसपोषणांच्या पूर्णतः पोषण झाले म्हणजे त्याचं पूर्णतः पोषण झालेले आहे अशा स्वरूपाच्या व परिपूर्ण परिचित रसधातूला आपण पोष्य रसधातू असे म्हणत असतो. थँक्यू.